मुंबईमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू राहिलेली आहे। मात्र सध्या आता पावसानं विश्रांती काहीशी घेतलेली आहे। हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलाय। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे। पुणे घाटमाता, नाशिक घाटमाता आणि सातारा घाटमाता या ठिकाणी देखील पावसाचा रेड अलर्ट आहे। तर रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर घाटमाता, नंदुरबार, धुळे, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी ऑरेंज अलर्ट पावसाचा देण्यात आला आहे। शिवाय जळगाव, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर, बीड, भंडारा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट आहे। आज मुंबई, ठाणे, पुणे, रायगडला पावसाचा रेड अलर्ट आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरला मात्र पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। खबरदारी म्हणून ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। नवी मुंबईमधील महानगरपालिका क्षेत्रातील शाळांनाही आज सुट्टी आहे। तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यातील आणि वसई विरारसह सर्व शाळांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। सतर्कतेच्या पार्श्वभूमीवरती ही सुट्टी देण्यात आलेली आहे। पालघरला रेड अलर्ट आहे। जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी दिली आहे। पालघरसाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। रेड अलर्टमुळे ठाण्यातील सर्व शाळांना आज सुट्टी आहे। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून आता शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। दिनात नाका, ठाणे या ठिकाणची आपण ही दृश्य पाहू शकतोय। सकाळी 7 वाजता या ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती आणि आज रेड अलर्ट देखील आहे।